आज पुन्हा एकदा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची सावली गडद होणार आहे। 26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण केलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी दिल्ली आणि मुंबईतील तुरुंगांमध्ये आता विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे। राणा हा तोच व्यक्ती आहे ज्यानं डेव्हिड हेडलीला मुंबई हल्ल्याचा कट रचण्यासाठी भारतात पाठवलं होतं। त्याचं प्रत्यार्पण भारतासाठी कायदेशीर आणि राजनैतिक विजय म्हणून पाहिलं जात आहे। हा तहव्वूर राणा नेमका कोण आहे, त्याच्यावर नेमके काय आरोप आहेत, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। तहव्वूर राणा मूळचा पाकिस्तानी आहे आणि नंतर तो कॅनडाचा नागरिक झाला। तहव्वूर राणा लष्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे। तहव्वूर राणानं पाकिस्तानी लष्करात डॉक्टर म्हणून काम केलं। 160 मुंबईकरांचा बळी घेणाऱ्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा तहव्वूर राणा मास्टरमाइंड आहे। 26/11च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार डेव्हिड हेडलीचा साथीदार आहे राणा। डेव्हिड हेडली आणि तहव्वूर राणा दोघंही मूळचे पाकिस्तानी आहेत। हल्ल्याच्या आधीपासून ते हल्ल्यापर्यंत हेडली आणि राणा मुंबईतच होते। तहव्वूर राणानं मुंबईमध्ये इमिग्रेशन सेंटर उभारून व्यवसाय सुरू केला होता। मुंबईत तो अमेरिका, कॅनडाला जाणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेत होता। मुंबईत राहून तहव्वूर राणानं दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप आहे। मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात राणानं हेडलीला मदत केल्याचा आरोप आहे। आक्षेपार्ह कार्टून प्रकाशित करणाऱ्या दानिश मॅगझिनवर हल्ला केल्याप्रकरणी तो दोषी आहे। अमेरिकेतील शिकागो न्यायालयाकडून तहव्वूर राणा याला 14 वर्षांची शिक्षा सुनावली गेली। 26/11च्या दहशतवादी हल्ल्या प्रकरणात राणाला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली, त्यामुळे आता भारताकडे राणाला हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झालाय। आता पुढे नेमकं काय होणार राणाचं आपण बघूया। मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्या प्रकरणात राणा विरुद्ध खटला चालणार। मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याचा सहभाग उघड करण्यास मदत होणार। राणाचा लष्कर-ए-तैयबा आणि पाकिस्तानी IS-शी संबंध असल्याचं उघड होणार। पाकिस्तानी दहशतवादी आणि पाक गुप्तचर यंत्रणेच्या संबंधांची सुद्धा माहिती मिळू शकणार आहे। मुंबईकरांच्या एका शत्रूविरोधात खटला चालवून शिक्षा देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। भारताविरोधात कारवाया करणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा फाडण्यास मदत होणार। Thank you.